स्वप्नील सरही घरात नाही, रुपाली ताई पण नाही, एवढे सकाळी गेलेत कुठे? थांब मी फोन करतो. दादा अरे कुठे गेला होता सकाळी सकाळी? काय बोलला नाही काय नाही? ते मोठे बाबा हे काय आहे? अरे थांब बाळा. अरे स्वप्नील, रुपाली बोला की. 1 मिनिट विनय काका, हा अर्ज आहे. अर्ज आपण ते बोललो होतो ना दत्तक मुलाबद्दल, त्यासाठी आम्ही विचार केलाय. काय? हो रुपाली ताई, ही किती आनंदाची बातमी आहे. आम्हाला सांगून जायचं ना तुम्ही. मोनिका अगं माझे एक मित्र आहेत जे NGO मध्ये काम करतात. आम्ही त्यांचा सल्ला घेऊन एक मुलगी दत्तक घेणार आहोत. वा, अहो हे तर लयच भारी झालं की. हो, आणि त्यांना परत वेळ नव्हता ना, त्यामुळे सकाळी सकाळीच आम्हाला बोलवलं. हे काही डॉक्युमेंट दिलेत, ते भरून द्यायचे. अरे दादा, मग तुझा मित्रच हे काम करतो तर एवढा वेळ का लावलास मग? अर्जुन अरे ते बाहेर देशात काम करत होते ना, आणि मी ठरवलं होतं ते आले की बोलायचं, पण आपलंच काही ठरलेलं नव्हतं या ठिकाणी. स्वप्नील सर, रुपाली ताई, अहो किती भारी बातमी दिली तुम्ही. आपल्या घरात एक मूल येणार आहे, किती भारी गोष्ट ही. हो अपर्णा, पण ही जबाबदारी घेताना आम्हाला अजून धाकधूक आहेच. हो म्हणजे पुढं कसं होईल, काय होईल, या नात्याला आम्ही न्याय देऊ शकू का नाही, असे बरेच विचार आमच्या डोक्यात आहेत. स्वप्नील सर, आता अजिबात विचार करू नका. तुम्ही निर्णय घेतलाय ना, आणि तुम्ही एवढा वेळ घेतलाय म्हटल्यानंतर विचार केलाच असेल ना. अजिबात काळजी करायची नाही आता. हो, मनातली भीती काही कमी होत नाहीये ग. भीती काय पहिल्यापासून आहेच की. हा अगं आम्हाला माहिती आहे तुझं मन तुला खात होतं. तुला काय वाटतं आम्हाला कळत नव्हतं का? हा पण आता आम्ही बोलू शकत नव्हतो. खरंय विनायकराव, पुरुषाला आयुष्यात काही गोष्टी कळत नाही, त्यातलं एक म्हणजे बाईचं मन. हो बापू, खूप धीर एकवटून हा निर्णय घेतलाय मी. म्हणजे मला माहित नाही पुढे काय होईल, कसं होईल, पण एक चांगला बाप बनायची इच्छा आहे माझी. स्वप्नील सर, अहो एका जीवाला त्याच्या हक्काचे आई बाबा मिळणार आहेत, यापेक्षा भारी कुठली गोष्ट असू शकते? अगदी बरोबर आहे. स्वप्नील सर, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेत ना? नाही दीपक, अरे आज आम्ही काहीच बघायला गेलो नाही. आज फक्त यांच्या मित्राला भेटून सगळी प्रोसेस समजून घेऊन परत आलोय. आता मूल दत्तक घ्यायचं म्हटल्यावर त्या मुलासाठी या घरचं वातावरण वगैरे कसं आहे हे सगळंच बघतील ना ती लोक. म्हणजे छोटे सरकार, आपण एकदा अर्ज दिला ना की ती लोक आपल्या घरी येतात. आपलं घर, घरातलं वातावरण, परिस्थिती हे सगळं त्या लहान मुलासाठी पोषक आहे का त्याची तपासणी होते. हो का? मग कधी येणार ते? अरे हो बाळा, त्याला वेळ असेल अजून. बरं ठीक आहे. हो म्हणजे आता फक्त मी फॉर्म भरून परवा सबमिट करून येईल, मग त्यांचा कॉल येईल आणि मला त्यांना कळवावं लागेल ना की मला पगार किती आहे काय. ए दत्तक देणारी लोक जेवढी बाळाची काळजी घेतात तेवढी जर प्रत्येक आई बापांनी काळजी घेतली तर प्रत्येक बाळाचं, प्रत्येक मुलाचं आयुष्य किती सुखाचं होईल, है ना? अर्जुन बरोबर आहे रे. भावनिक, शारीरिक, मानसिक तयारी असल्याशिवाय ना मुलाला जन्मच देऊ नये. आणि त्या बाळाला जर जगात आणायचं असेल ना तर ही तयारी असलीच पाहिजे प्रत्येकाची. बाकी काय का असं ना, स्वप्नील सरांनी दिवसाची सुरुवात मस्तच केली. स्वप्नील, अरे अर्जाचं कुटुंब झालं पर तुझी काळजी लागून होती रे मला. पर तू आज हा निर्णय घेतलास ना, आता माझी काळजी मिटली बघ. रुपाली, तुम्ही दोघं मिळून ना लहान बाळाचा सांभाळ करा. हो मामन. मोठी मा, तू मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं. थँक्यू. बरं रुपाली ताई, अहो नवीन पाहुण्याची चाहूल लागलीये. आज जरा गोडधोड झालंच पाहिजे. झालं पाहिजे. मस्तपैकी बर्फी आणू, बर्फी. आता घरात बर्फी येणार आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे की. भांजे, यो दीपडान परत एकदा मामा होणार आहे.
अरे दीपक, अजून कशात काही नाही, सगळी प्रोसेस तरी होऊ देत. स्वप्नील सर, होईल की सगळं, तुम्ही नका काळजी करू. दिप्या, तुला हवं ते कर, पण त्याआधी तुम्ही व्यायाम करून आलात ना? अरे मग आंघोळी करा ना, कसे दिसताय सगळे. मा तू अजून आंघोळ पण केली नाहीये. ही दोघं सोबत असली ना, यांना कुणाचीच गरज नसते. बरं चला आवरून घेऊ. वहिनी गोड पाहिजे काहीतरी. अर्जुन, घरातलं कोणीच वर नाहीये इकडं. अमोल पण नाही. कोणी बघणार नाही आणि कोणी वर येणार पण नाही. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, सोड. उशीर? कलेक्टर मॅडम, तुम्हाला ऑफिसला मीच सोडणार आहे. म्हणजे इथून सोडलं तर. भाजीलपणा करू नका. आपल्याला एक मुलगा आहे, तू कधी पण येतोस. अप्पे, मला तुझी लय आठवण येत होती का? 7 वर्ष गेली नाही ना, तेवढा हा 1 महिना बेकार गेलाय, वाईट एकदम. सारखं असं वाटायचं की मी तुला गमावतोय का काय. मी बरी पाठ सोडेन तुझी. पाठ सोडणार नाही माहिती होतं मला. लोक आहेत ना, काहीतरी बोलायचे मग मला लय कसं तरी वाटायचं का. काय वाटायचं? असं वाटायचं की जाऊ दे, सोड नको त्या आठवणी. तू आलीस ना, थोडं पास आहे माझ्यासाठी. काय अर्जुन, माझ्याकडे बघून पोट नाही भरणार आहे. नाश्ता केला पाहिजे. चला खाली. कधी नाश्ता केला नाही का ग? तुला ना रोमॅन्टिक होताच येत नाही. नाश्ता करायचा जाऊ दे. आला बसक्या नाकावर राग आलेला. तू आहे ना, जाऊ दे, उगाच तुझ्या नादाला लागलो. ए शेंश्या, काय काय मग हाक कशाला मारले आता? कुठे काय? हे बघ अप्पे, तुला माहितीये तुझ्या तोंडून शहनशाह ऐकलं मला लय भारी वाटतं. मजा किती का माझी? जाऊ दे, जातो मी. आय लव्ह यू. बेसनाचा लाडू ह्याला 1 मिनिट पण तू याशिवाय राहत नाही का? बस. ये बाळा ये. काय बोललास तू बाबा? अरे मी हे काही नाही, चला नाश्ता करूया आपण. नाश्ता करूया, तेच बोलतो. चला चला चला. बरं ऐका, आजच्या नाश्त्यामध्ये माझा काही हात नाही हा. सगळं मोनाने एकटीने केले. वा वा वा. क्या बात आहे मोना. अगं एवढं काम कधीपासून करायला लागली तू? अगं म्हणजे ओ मिस्टर माने, आपण आपलं बघावं. सकाळी सकाळी ताटात नाश्ता मिळतो ना, मग गप खा. म्हणे कधीपासून तू काम करायला लागलीस? दीपक, अरे पोहे हे एवढे सगळे चांगले पदार्थ झाले, ते खायचं सोडून काय सुचते तुला असं तिला बोलायला? बघा ना सर, अहो बायकोचं कौतुक नाही, पण नको ती बडबड करायला मात्र यांना चांगलंच जमतं. स्वप्नील सर, अहो चुकून बोललो मी. नाका की माझी वाट लावू. काही का असे ना, पण मोना, तुझ्या हाताला ना एक वेगळीच चव आली आहे. कालच्या वड्या काय, आजचे पोहे काय, मी नसताना एकदम ट्रेनच झालीस ग तू.
हा आपण एक काम करूयात, सगळं किचन आता मोनाच्याच ताब्यात देऊन टाकू. इथे अगं सकाळी लवकर उठून मोनानं सगळी तयारी केली माहितीये का. मोना स्वयंपाक आणि नाश्ता सगळी जबाबदारी घेऊन टाकतो. मला पटते. आहो पण मी एकटी. अगं, काय हरकत आहे, आता एवढं छान तर जेवण बनवतेस तू. येस मम्मा, मला पण हे सगळं खूप आवडलं. अगं काय चाललंय, किती घाबरतेस तू, गंमत करताय सगळे. आणि हे बघ, कोणी नसलं तरी मी आहे ना आता तुझ्या मदतीला. आणि कोणी नसलं तर काय, हा मी बरं मोनाला एकटीला काम करू देईन. म्हणजे काहीच हरकत नाहीये, पण एवढं सगळं काम करून मी आजारीच पडेन ना. नाही मला तसं पटतच नाही मोना. आणि दीपेला काय कळतंय त्यातलं, हा इथं बसायचं लॅपटॉपवर काहीतरी काम करायचं आणि तिकडचं कोणाला तरी काम सांगायचं, आपल्याला नाही पटत. हो मोना, आणि सगळ्यांनी मजा केली तुझी. म्हणजे उपमा आणि पोहे बद्दल पण मजा केली का? नाही ग मोना, अगं खरंच पोहे एकदम छान झालेले आहेत. बरं स्वप्नील सर, तुमच्या लेक्चरचं काय? हा, मी रेग्युलरली जात नव्हतो, पण आता जाणार आहे. दिप्या, तू पण आता रेग्युलर जायचं ऑफिसला. हो दीदी. बापू, बाबा, आता तुम्ही दोघांनी शेतीकडे पूर्ण लक्ष द्यायचं. मी एकदम ठीक आहे. यस मम्मी पण आता स्कूलला जाणार आहे. व्हेरी गुड. बरं, ते रिपोर्ट तयार करून कोर्टात निघायचं. आम्ही पण निघतो आता, पुढे उशीर नको व्हायला. चला येतो. बाय बाबा. बाय बाय. मला लागले तर घ्या. हा, इथे ठेव. वेलकम मॅडम, या. सर, तुम्ही ते स्वतः? अपर्णा मॅडम, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि मला स्वतःला या कार्यक्रमाला हजर राहायचं होतं, म्हणून मी तातडीने आलो बघा. या. अरे बापरे, थँक्यू. पण सर, ह्या सगळ्याची काय गरज होती? अपर्णा मॅडम, शासनाची कार्यक्षमता ही आपल्यासारख्या अधिकाऱ्याच्या कामगिरीवर ठरते. तुम्ही आजारी असताना जी कामगिरी केली ना, त्यातून आम्ही सर्वांनी बोध घेतलाय मॅडम. सर, ते माझं काम होतं. नाही मॅडम, तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे काम केलंय ना, ते सगळं पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. तुम्ही आजारी असतानाही या कामाला प्राधान्य दिलं. त्या जिजीच्या वाईट कामाचा आपण तपास तर लावलात, पण यातून तुम्ही स्वतः सुखरूप बाहेर पडलात. खरंच कमाल आहे तुमची. आम्ही तर फार काही नाही करू शकत, पण तुमचा हा सत्कार म्हणजे स्त्री शक्तीची प्रचिती सर्वांना यावी म्हणून आहे. मैडम, अपने कर्तव्यों संग नारी अब कर रही है उड़ान. ना कोई शिकायत है, ना कोई थकान, और यही है नारी की असली पहचान. अरे वा. तेव्हा प्लीज ह्या सत्काराला नाही म्हणूच नका. खरंच थँक्यू. तुमच्यासारखे सहकारी माझ्यासोबत आहेत, म्हणून आपण प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतोय आणि पुढे जातोय आणि आपल्या देशाला समृद्ध बनवतोय. खरंच थँक्यू. या अशा राजकारण्यांमुळे आपल्या देशाला कीड लागली आहे खरी, पण ती कीड संपवण्याची ताकद शासनाने आपल्या हातात दिली. ती ताकद ओळखायची आणि पुढे काम करत राहायचं. येस मॅडम, आमचा पाठिंबा तुम्हाला नेहमीच राहील. थँक्यू, खरंच थँक्यू. आणि बाकी ही सगळी कामगिरी माझ्या हातातून घडत गेली याचं कारण फक्त आणि फक्त मी घेतलेली कलेक्टर पदाची शपथ. मी त्या शपथीला जागले आणि काम करत राहील. अपर्णा मॅडम, तुमच्या कामाला सलाम आहे. मला फक्त आता जिजीच्या अवैध धंद्याचे आणि त्यांनी सगळ्या केलेल्या बेकायदेशीर कामाचे रिपोर्ट हवे. हो सर. काय तोंडे, आपल्या रिपोर्टची एक कॉपी पोलिसांकडे द्या. आपल्याला कोर्टात ती दाखल करायची. येस मॅडम, मी रिपोर्ट तयार करायला घेतो. येस. आर्या चिंचुके. जैन साहेब. जय हिंद. जैन सर. जिजीच्या रिपोर्टची फाईल तयार झाली? ठीक आहे, रेडी आहे फाईल. अरे वा चिंचुके, काम जोरात चाललंय की तुझं. त्या जीजीला कधी फाशी होतीये असं झालंय मला. कोर्टाने जास्त विचार न करताना त्याला फाशी देऊन टाकावी बघा. चिंचुके, आपण इथे कितीही बोललो ना, तरी कोर्ट मात्र सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतरच न्याय देते. आता त्या जीजीची फॅमिली असेल तर त्यांची काळजी सुद्धा कायदाच घेतो. त्यामुळे कोर्ट त्याला जास्तीत जास्त जन्मठेप देईल. अरे पण एक गोष्ट फिक्स आहे, त्या जीजीला कच्चा सोडायचाच नाही. हो साहेब,
घरची कशी सगळी आता? अरे घरी घरी एकदम खुश सगळे. आप्पीला भेटून ना एकदम खुश आहेत सगळे. वेगळ्याच आनंदात आहेत माहिती का? हा, आता काय घरी मेजवानीच चालू असेल, पंक्त्या उठत असतील का हो? अरे हा, तिच्या निमित्ताने मला पण चांगलं चुकलं खायला मिळतंय. बरं चला, कोर्टात निघायचं आपल्याला. बरं हो अर्जुन, मी त्या जीजीला सोबत नेण्यासाठी एक तुकडी खास तयार ठेवली आहे. ते सोबत असतीलच, पण तू पण त्यांच्या सोबत राहा. का तू येत नाहीस का सोबत? अर्जुन ते काय झालं? अरे काय प्रॉब्लेम आहे का? अहो साहेब, ते टा 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 टा. बर. अहो मागे एका साईडवरनं स्थळ आलं होतं, तिथंच बोलणी चालणी चालू झाली. आता निघालच भेटायला. अर्जुन प्लीज. ओ चिंचुके, तुम्ही थांबा हो. अर्जुन, मी आज हाफ डे टाकू का? का बरं हाफ डे कशासाठी? अरे ते आता बोला ना चिंचुके तुम्ही. मी काय साहेबांसमोर बोलणार? ना नाही 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 नाही, कसं आहे नियमाप्रमाणे जर ज्युनियरला हाफ डे पाहिजे तर सिनियरला कारण दिलं पाहिजे ना. हाफ डे कशासाठी? काय चिंचुके? हा, ते मी आज एका मुलाला. आर्या, तुझ्या आयुष्याला तू नव्याने सुरुवात करतेस ना, हे ऐकूनच मला खूप भारी वाटलं. बिंदास जा आणि लवकरात लवकरचा मुहूर्त काढायचा आणि सगळ्यात पहिला फोन मला आला पाहिजे. काय? चला मी येते. जय हिंद सर. येस. तुला का उकळ्या फुटतात? तिची आत्ताची सुरुवात आहे बाबा, आपलं झालं गेलंय, कामाला लागा. त्या रिपोर्टच्या फाईल बनवा आणि जीजीन त्याच्या माणसाला गाडीत बसवा. चला. हो साहेब. अपर्णा मॅडम, या जीजीच्या घोटाळ्यामध्ये या लोकांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना हे मी पाहतो. पण तुमची तब्येत जर ठीक नसेल ना तर मला वाटतं तुम्ही काही दिवस रेस्ट करायला हवी. थँक्यू सर, पण गेले 3 आठवडे मी कामावर नाही. लोकांच्या बऱ्याच अडचणी आहेत, कित्येक फाईल पेंडिंग आहेत. हो मॅडम, पण आता तशी काही कामाची घाई नाहीये. तुम्ही प्लीज थोडा विचार करा. सर पण आपण तसं होऊच द्यायचं नाही ना. नाही म्हणजे आपण जर नीट काम करत असू तर जीजी सारखे लोक बेकायदेशीर काम करणारच नाहीत. जीजी आपल्यामुळेच वाईट काम करत होता असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही सर, अगदी असं नाहीये. पण म्हणजे बघा ना, जीजी आपल्याला आज सापडला, याचा अर्थ असा नाहीये की तो याआधी बेकायदेशीर कामं करत नव्हता. करत होताच, पण आपल्याला तो सापडला नाही. सर मला असं वाटतं आपण कुठेतरी कमी पडलो. कदाचित आपण सावध राहिलो नाही. खरंय सर, आपण जर वेळेत सावध राहिलो असतो ना तर तो माणूस बेकायदेशीर गोष्टींकडे वळलाच नसतो. आणि सर अजून एक, आपण यांना कितीही आळा घातला ना तरी ही लोक सुधारत नाही. हे तेच काम करतात जे लोकांसाठी घातक असतं. आणि सर अशा वेळी मला एकच उपाय करावा असं वाटतं. आपण आपलं काम करत राहणे आणि लोकांना दाखवून देणे. कायदा जपणारा हा कायदा तोडणाऱ्यापेक्षा कधीही मोठा असतो. म्हणजे तुम्ही सुट्टी घेणार नाही तर? सर आज जेवढी गरजेची कामं आहे तेवढी करते आणि घरी जाते, पण उद्यापासून मात्र मी कामावर येईन सर. ठीक आहे मॅडम, तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. येतो मॅडम. थँक्यू. एक्सक्यूज मी मॅडम. हां, तुम्हाला भेटायला काही लोक आले, त्यांना पाठवू का? हो पाठवा. येस. साहेब यायला पाहिजेत आता. येतील चिंचुके, चांगल्या कामाला उशीर लागतोच की. गिरीश गायकवाड साहेब, अजन्म कारावासाची शिक्षा झाली तुम्हाला. काही शहाणपण आलं का नाही? अर्जुन साहेब, हे सगळं जे केलंय चुकीचं केलंय सगळं. साहेब अहो ह्याला किती पण चांगल्या पोत्या वाचायला द्या, ह्याचं शिपूट वाकडं ती वाकडच. चिंचुके, आपण गुन्हेगारी मुक्त समाज तयार करण्याचं स्वप्न बघतोय, पण हे असले कधीच सुधारणार नाहीत रे. यांची जागा तुरुंगातच बरी आहे. बाहेर येऊन समाजाचं वाटोळच करणार आहे, बाकी काय नाही. कलेक्टर मॅडम आणि तुम्ही जे माझं नुकसान केलंय ते मी कधीच विसरणार नाही. देवाजवळ एक प्रार्थना करा की मला बाहेर याची संधी मिळू नये. चुकून जर का मला ही संधी मिळाली तर तुमची बरबादी नक्की.